वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. ते म्हणाले याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. कधी येतेस त्याप्रमाणे फोन कर. हो, मी जय्यत तयारी करून ठेवणार आहे. तुझे डोळे. आणि जर जोर जबरदस्ती केली तर तोही पॅनिक होईल. तेव्हा नीट काळजी घ्या. काय आहे? महत्वाच्या मीटिंग मध्ये होतो मी, म्हणून तुझा फोन कट करत होतो. 2 मिनिटांनी तुला करणारच होतो फोन, पण तुला जरा धीर धरवत नाही. त्यात काय एवढं? आम्ही हो ना तुला सोडायला तिकडे. हा बोल. हॅलो नेहा, अगं फोन उचलायला किती वेळ? झोपली होतीस का? नाही, मॉर्निंग वॉकला गेले होते. काय? अगं इतक्या रात्री माणूस झोपणार नाही तर काय फिरायला जाणार आहे का? कशी बशी झोपायचा प्रयत्न करत होते आई, तेवढ्यात फोन आला तुझा. काय आहे? किती चिडशील? मला माहित नव्हतं तू झोपली असते. आता घरी असताना एवढ्या लवकर कधी झोपली नाहीस, म्हणून मग. तिथली गोष्ट वेगळी होती. इथे माझ्या मागे काय टेन्शन्स आहेत तुला माहिती आहे का? सॉरी, चुकलं माझं. यानंतर नाही करणार फोन. आई सॉरी. सॉरी, माझंच चुकलं. असू दे. फोन करून उगाच डिस्टर्ब केलं तुला. झोप तू. अगं हॅलो, इन्स्पेक्टर नेहा मोहिते. येस, मी सिनियर इन्स्पेक्टर यंदे बोलतोय. जय हिंद सर. मिस मोहिते, तुम्ही काय चालवलंय हो हे? काय झालं सर? काही प्रॉब्लेम झालाय का? हो झालाय, आणि तो सुद्धा तुमच्यामुळे झालाय. माझ्यामुळे? सर मी समजले नाही. इकडे या, म्हणजे कळेल सगळं तुम्हाला. सर आत्ता? येस, ताबडतोब पोलीस स्टेशनला निघून या. हा बोल ना, ऑफिसमध्ये फोन का केला होतास? मी डॉक्टरांकडे गेले होते चेकअपला. काय म्हणाले? सगळं काही ठीक आहे, काही कॉम्प्लिकेशन नाही आहे. एवढंच सांगायला फोन केला होतास? नाही. मग म्हणजे मला काकूनी आष्टीला बोलवलंय ना बाळंतपणासाठी. कधी जायचं? जायचं तुला आहे, तू ठरव. म्हणजे तुम्ही नाही येणार मला आष्टीला सोडायला? मी यायची काय गरज आहे? असं काय? हे माझं पहिलंच बाळंतपण आहे, त्याच्यासाठी मी माहेरी चालली, ते सुद्धा 9व्या महिन्यात. अशा वेळी नवरा जवळ असावा असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. नाही, वाटत असेल, बरोबर आहे, पण वाटणारी प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात होतेच असं नाही ना. काय सॉरी, मला खूप वाटतं तुला सोडायला तुझ्यासोबत यावं असं.
पण साईटवरती किती टेन्शन्स आहेत, किती प्रॉब्लेम्स आहेत तुला माहिती आहे. पण तुम्ही एवढा पण नाही वेळ काढू शकत माझ्यासाठी. तुम्ही आलात तर बाबांना पण बरं वाटेल. तुझ्या बाबांना बरं वाटावं म्हणून मी माझी कामधामं सोडून तुझ्या मागे मागे करत राहावं असं तुला वाटतंय? नाही तसं नाही. मग कसं? आणि समजा तुला सोडायला मी आलो तिकडे आणि तेवढ्या वेळात नेमकं इकडे काही प्रॉब्लेम झाला, नुकसान झालं, तर तुझे बाबा भरून देणार आहेत? हो नाही, असं असं का बोलताय तुम्ही? आणि बाबांना कशाला ना तुम्ही मदत. कारण सरळ सांगून तुला कधीही काही कळत नाही म्हणून. हो मी हे फक्त बघ, मी तुला सोडायला तुझ्या सोबत येऊ शकत नाही. तुला जर कुणाला सोबत घेऊन जायचंच असेल तर आदित्यला घेऊन जा, नाहीतर तुझ्या त्या शुक्र ताऱ्याला घेऊन जा. इन्स्पेक्टर नेहा मोहिते, तुम्ही कदाचित विसरताय, हे पोलीस स्टेशन आहे, वेड्याचं हॉस्पिटल नाही. आय नो सर, पण 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 काय? अहो त्या वेड्याला सांभाळणं कठीण झालंय. खिडकीचे गज वाकवले त्यानं, 2 कॉन्स्टेबलवर अटॅक केला. थँक गॉड कुणाला काही झालं नाही म्हणून. अरे कुणाला काही झालं असतं तर कोण जबाबदार होतं सगळ्याला? सर आय एम रिअली सॉरी. हे बघा, सॉरी म्हणून चालणार नाही. त्या वेड्याची काहीतरी सोय लावा. मला तो इथं नकोय. सर प्लीज फक्त 2-3 दिवस थांबा. मी त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची सोय करते सर. ते मला काय माहीत नाही. तो वेडा मला इथं नकोय. आणि तरी तुम्ही त्याला इथं ठेवणार असाल तर ती तुमची रिस्क राहील, माझी नाही. ओके सर, मी त्याला स्वतःच्या जबाबदारीवर इथे ठेवेन. सर मी त्याची पूर्ण काळजी घेईन. पण सर प्लीज तुम्ही आत्ता त्याला इथून बाहेर काढू नका. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. बट आय वॉर्न यू, पुन्हा जर असं काही घडलं ना तर त्याला मी इथून हाकलेनच, पण तुमची सुद्धा वरिष्ठांकडे कंप्लेंट करेन. समजला? तसं अहो निघाले मी माहेरी. हा, जपून जा. ड्रायव्हरला सांग गाडी सांभाळून चालवायला. मला वेळ मिळाला तर एखादी चक्कर टाकेन तिकडे. नमस्कार. असू दे. काय विचारायचंय? पैसे वगैरे हवेत? नाही. मग हे घे. भूक लागली असेल ना? भूक लागली आहे? हां घे घे घे.
पाणी 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 घे, हळू खा खा. घे. बघितलं बारगीर, बुद्धीचा तोल जरा जरी ढासळला तरी माणसाचा पशु व्हायला वेळ लागत नाही. पण तरी अक्कल असून सुद्धा पशुसारख्या वागणाऱ्या माणसांपेक्षा ही ही बुद्धी नसलेली माणसं जास्त चांगली वाटतात. एखाद्या लहान मुलासारखं असतं यांचं मन, निर्मळ, निरागस. बारगीर जी, आपण याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचं म्हणतोय खरं, पण नेमकी प्रोसिजर काय आहे? ते मला बी नाही माहिती बघा, कारण असा प्रसंग माझ्यावर कधी आयुष्यात आलाच नाही. पण काही काळजी करू नका, माझ्या भावाचा मुलगा पुण्याला आहे, त्याच्याकडनं संधी माहिती आपण मिळवून घेऊ. ठीक आहे, तेव्हा शक्य असेल तेवढ्या लवकर सगळी माहिती काढा आणि मला आणून द्या. आपण जास्त दिवस याला इथे नाही ठेवू शकणार बारगीर. हळू हळू पाणी 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 घे. हळू 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 हळू. कशी दिसतेय मी?
सावरी भाऊजी अहो बघितलं का कोण आलंय ते? सावरी आली आपली. सावरे अगदी छान वेळी आलीस हा. आताच मी तुळशी समोर दिवा लावायला जात होते आणि वंशाचा दिवा उदरात घेऊन साक्षात लक्ष्मीसारखी सामोरी आलीस मला. सावरे सावरे, अगं मला सांगितलं असतं तर मी नसतो का आलो घ्यायला. पण बाबा मला इथपर्यंत सोडायला खास आदित्य आणि हर्षदा आलेत ना. हे छान झालं हं तुम्ही सगळे आलात ते. बरं सावरी, मी आधी सांजवात करते आणि मग चहा ठेवते तुमच्यासाठी. आले. तुम्ही सावरी बरोबर आलात हे बरं केलं. तरी वहिनी नाही म्हणत होती, आम्ही चलो मागे लागू. अय्या नाही बाबा, म्हणजे मी असं म्हटलं की कशाला उगीच त्रास ना. वहिनी त्रास कसला त्यात? अगं आमचं हे कर्तव्यच आहे. आता जेवल्याशिवाय जायचं नाही काय? हो. नाही, आम्हाला इतक्या वेळ थांबता येणार नाही. आम्ही चहा घेऊ आणि लगेच निघू. काय की घरी दादा वाट बघत बसेल ना. जशी तुमची इच्छा. हर्षदा, वहिनीचं सामान आत नेऊन ठेव. चल घेऊन जाते तुला. कसे आहात तुम्ही दोघं? आम्ही मजेत. आणि हर्षवर्धनराव? तोही उत्तम. या बसा. हो. चला मी जरा मंदिरात जाऊन येतो. राहिलं आईला विचार करून माझ्या डोक्याचं पार मच्छी मार्केट झालंय. तुला दारू ढोसायचं सुचतंय का रे? माफी असावी सरकार. आपली मर्जी खपा होड्या इतपत या पामराकडून जाणतेपणी किंवा अजाणतेपणी राहिलं. परत जर आता काही बोलला ना तर जीप काढून बॉम्बला सारखी वाळत घाली ना. डोकं फुटायची वेळ आली आहे माझी. आता विचार ना कशामुळे ते. जर विचारलं तर जिभेचा बोंबील आणि नाही विचारलं पहिला ते दागिने. दागिने? कुठले दागिने? कसले दागिने? कोण? कधी? कुठे? कसं? अरे त्या रघुनाथ मास्तरांनी त्याच्या बायकोचे दागिने आणून दिलेत मोगराला. अरे मग बेस ना, टेन्शन कशाला घेतोस? चांदी आहे चांदी. नाही नाही म्हणजे दागिने सोन्याचे आहेत ना. अरे म्हणजे सोनं झालं. सोनं झालं. आता उद्या ते दागिने घालून तिला जर मागचं काही आठवलं परत तर काय करणार? काल तर सगळे दागिने घालून बसली होती ती. अरे मला तर जग्या भीती वाटती. जर तिला समजा काय नाही नाही नको 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 मर्दा, काहीतरी आठव आठव आठव. आता मी काय मार्ग काढणार? नाटक कंपनीत होताच ना रे फुकणे. मग मला काय तिकडे असलं ट्रेनिंग द्यायचे का? दुसऱ्यांच्या संसारात नाक खुपसून घाण वास घेण्यात. गजा करतो काहीतरी करतो. नारायणा काही सूचना. नर्या नारायणा काही सूचना. आणखीन देईन, पण त्या वेड्याची संपूर्ण माहिती मला हवी आहे. कळलं? मॅडम त्याची काय बी काळजी करू नका. अहो एवढ्या पैशात तर अख्ख्या पोलीस स्टेशनची माहिती देतो. जेवढं विचारते तेवढंच सांगायचं. हां हो मॅडम. हे पोलीस स्टेशन कुणाच्या अंडर आहे? मॅडम
सध्या तिथे इन्स्पेक्टर नेहा मोहिते आहेत आणि ही वेड्याची केस त्यांच्याच अंडर आहे. काय झालं मॅडम, तुम्ही ओळखता त्यांना? नाही, पुढे बोल. हो, खरं सांगायचं म्हणजे अशा वेड्या माणसाला पोलीस चौकीत ठेवणं योग्यच नाही आणि कायद्याने तसं परमिशनही नाही आहे. म्हणूनच त्या वेड्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहेत आणि हे काम इन्स्पेक्टर नेहा मोहिते यांच्याकडे आहे. आणि ते कधी घेऊन जाणार आहे? ते अजून ठरायचं आहे मॅडम, मला त्याची अजून नीट माहिती नाही आहे. ते ठरलं की लगेच येऊन मला सांगायचं. हो मॅडम. आणि आपल्यातलं बोलणं इतर कुणालाही कळता कामा नये. मी खाल्लेल्या मिठाशी आणि घेतलेल्या पैशाशी नेहमी इमानदार राहतो. कळलं. निघा आता. येतो मॅडम.